नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी अशा प्रकारे लोकरीचे विणकाम कसे करायचे हे आपण या चॅनलवर पाहत आहोत। मॅट रांगोळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तुम्हाला जर अरी वर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते तुम्ही सविस्तर अगदी शिकू शकता। तिथे आपण चेन स्टिच कशी घालायची, मण्यांचे वर्क कसे करायचे, आकारानुसार मणी वर्क कसे करायचे, गळ्याचे आकार कसे वर्क करायचे याची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे। मॅट रांगोळीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। त्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता। आपण लोकरीचे विणकाम मध्ये ताटावरच्या रुमालची डिझाईन पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण एवढी डिझाईन पाहिलेली होती। हा आपला रुमाल 3 कलरनं पूर्ण करणार आहोत आपण, केशरी, पांढरा आणि हिरवा। मागील व्हिडिओमध्ये आपण केशरी रंग वापरून एवढी डिझाईन बनवलेली होती। केशरी रंगाने आपण 7 राऊंड असे डिझाईनचे तयार केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। केशरी रंगाने आपण इथे 7 राऊंड हे डिझाईनचे पूर्ण केलेले आहेत। आज आपण इथे कलर लोकरचा रंग बदलणार आहोत, तो पांढरा रंग आपण इथे लावून पुढची डिझाईन पूर्ण करणार आहोत। चला तर मग आता आपण इथे पांढऱ्या रंगाची लोकर इथे जोडून घेऊयात। त्याच्यासाठी असे थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोड्याशा अंतरावर लोकर कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 2 लोकरची इथे गाठ बांधून घेता येईल। इथे 2 लोकर अशी जोडून एकावर एक अशा 2 घट्ट गाठी बांधून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला विणकाम करताना ती लोकर सुटणार नाही। इथे आपण गाठ बांधून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मागील जी आपण लोकरची गाठ बांधताना एखाद्या वेळेस आपल्याला मागची डिझाईन थोडी उसवू शकते, ती व्यवस्थित आहे का बघायची, नसेल तर ती पूर्ण करून घ्यायची आहे। आता इथे आपण 5 साखळ्या घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर 5 साखळ्या घातलेल्या आहेत आपण। इथे जे आपले 4 खांब आहेत त्या या बाजूला 2 आणि इकडच्या बाजूला 2 असे सोडून मध्ये आपण 4 खांब घालून घेणार आहोत। 2-2 सोडून मध्ये दोन्हीच्या 4 खांब घालून घ्यायचे आहेत आणि अशी डिझाईन 2 राऊंड पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपण 4 खांब घालून घेत आहोत। जिथे केशरी रंगाचं 4 खांब घातलेले होते केशरी रंगाच्या लोकरनं, तिथेच आपण इकडच्या बाजूला 2, तिकडच्या बाजूला 2 असे सोडून 4 खांब घालायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे। तरी तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तसे मला सांगू शकता। इथे 4 खांब घालायचे आहेत। त्याच्यानंतर 5 साखळ्या, इथे घालून घ्यायच्या आहेत। आणि इथे 4 खांब घालायचे आहेत। इथे सुद्धा आपण 4 खांब घालणार आहोत। इथे आपण शेवटचा आपले पहिला राऊंड इथे पूर्ण होत आहे, त्यामुळे इथे आपण 4 खांब घालून घेणार आहोत। पांढऱ्या रंगाच्या लोकरचा इथे आपला पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर दुसरा राऊंड ही अशाच प्रकारे पूर्ण करणार आहोत।
इथे पहिला राऊंड आपला पूर्ण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर आणखी एक राऊंड आपण अशाच प्रकारे पूर्ण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे 5 साखळ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर इथे 2-2 खांब सोडून मध्ये दोन्हीच्या मध्ये असे 4 खांब घ्यायचे आहेत। आणखी एक राऊंड आपण याच पद्धतीने पूर्ण करून घेऊयात। इथे आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता आपण तिसरा राऊंड पूर्ण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे आपण थोडी डिझाइन बदलणार आहोत। त्याच्यासाठी इथे 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक इथे आता आपण इकडे 2 आणि इकडे 2 असे सोडून 4 खांब आहेत आपले। त्या ठिकाणी या बाजूला 2 त्या बाजूला 2 सोडून इथे आपण 10 खांब घेणार आहोत। लक्षात येते, सुरुवातीला आपण 4 साखळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे 4 खांब होते आपले सुरुवातीचे त्याच्यामधून या बाजूला 2 त्या बाजूला 2 असे सोडून मध्ये आपण आता 10 खांब घेणार आहोत। यात आपला तिसरा राऊंड पूर्ण करणार आहोत। पहिले जे 4 खांब असतात त्या ठिकाणी आपण असे 2-2 खांब सोडून 10 खांब घ्यायचे आहेत। एकाच ठिकाणातून आपण 10 खांब घेत आहोत। इथं पाहू शकता तुम्ही, जे आपले 4 खांब होते त्याच्यामध्ये या बाजूला 2 त्या बाजूला 2 सोडून आपण इथे 10 खांब घेतलेले आहेत। सुरुवातीला 3 साखळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर 10 खांब, त्याच्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पुढच्या जे 4 खांब असतात आपले तिथे या बाजूला 1 खांब सोडायचा आहे, त्या बाजूला 1 खांब, अशा दोन्ही खांबाच्या मधून आपण 2 खांब घेणार आहोत। इथे आपण डिझाइन बदललेली आहे, थोडं लक्षपूर्वक पहा। 2 खांब घेतले आहेत, त्याच्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि मध्ये 2 खांब सोडून मध्ये 2 खांब सोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये परत असे 2 खांब घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर पुन्हा 3 साखळ्या घेऊन प्रत्येक या बाजूला 2 त्या बाजूला 2 खांब सोडून पुन्हा 10 खांब घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण 4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि जिथे आपले 4 खांब आहेत त्या बाजूला तिथे आपण सुरुवातीचे 2 या बाजूला 2 त्या बाजूला खांब सोडून 10 खांब घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 3 साखळ्या घेऊन जिथे पुढच्या बाजूला जे 4 खांब आहेत तिथे आपण 1-1 खांब सोडून दोन्हीच्या मध्ये असे 2 खांब घेतलेले आहेत। पुन्हा 2 साखळ्या आणि त्यानंतर मध्ये 2 खांब सोडून आपण 2 खांब घेतलेले आहेत। इथे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण डिझाइन कशी बनवत आहोत। असाच पूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। पूर्ण एक राऊंड आपला पूर्ण अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे। पुन्हा इथे 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। इथे परत पुन्हा एक या बाजूला 1 खांब सोडून इथे 2 खांब घ्यायचे आहेत।
पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि मध्ये 2 खांब सोडून पुन्हा 2 खांब घ्यायचे आहेत. मध्ये 2 खांब सोडायचे आहेत. बाजूला एकच खांब राहिला पाहिजे. पुन्हा इथे 2 खांब घ्यायचे. अशाच पद्धतीने पूर्ण एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. ही आपली तिसरी लाईन असणार आहे, ती पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आपण 10 खांब घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 3 साखळ्या, त्याच्यानंतर 1 खांब सोडून इथे 2 खांब घालायचे आहेत. त्याच्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा 2 खांब. इथे आपली ही डिझाइन पूर्ण झालेली आहे एक राऊंडचं, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता आपली ही चौथी लाईन असणार आहे. तिसरी लाईन आपली पूर्ण झालेली आहे, त्याच्यासाठी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये एक खांब घ्यायचा आहे. प्रत्येक खांबाच्या 2 खांबाच्या मध्ये एक खांब घ्यायचा आहे. जिथे आपण 10 खांब घेतलेले आहेत तिथे प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये 1 खांब घालून घ्यायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण डिझाइन कशी बनवत आहोत. ही आपली चौथी लाईन असणार आहे. प्रत्येक 2 खांबाच्या मध्ये 1 खांब घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे प्रत्येक खांबाच्या मध्ये आपण 1 खांब घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जो आपले 2 खांब घातलेले होते त्याच्यामध्ये पुन्हा 4 खांब घालून घ्यायचे आहेत. जिथे आपण 2 खांब घातलेले होते तिथे त्या 2 खांबाच्या मध्ये पुन्हा 4 खांब घालून घ्यायचे आहेत. इथे 4 खांब घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 साखळी घ्यायची आहे आणि जिथे आपण साखळी घातली होती तिथेच आता 2 खांब घालणार आहोत. मागील राऊंडला जिथे आपण 2 खांब घेऊन 1 साखळी घातली होती तिथे त्या साखळीवरच आता 2 खांब घालायचे आहेत. पुन्हा 1 साखळी घ्यायची आहे आणि पुढच्या साखळीवर पुन्हा 2 खांब घ्यायचे आहेत. आणि पुन्हा 1 साखळी घेऊन त्या 2 खांबाच्या वरती परत 4 खांब घालायचे आहेत. व्यवस्थित पहा. इथे आपण प्रत्येक खांबाच्या वरती एक खांब घातलेले आहेत मधून मधून. त्याच्यानंतर 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. 2 खांबाच्या मध्ये 4 खांब घातलेले आहेत. पुन्हा 1 साखळी घेऊन 2 खांब, पुन्हा 1 साखळी घेऊन 4 खांब. असे आपण ही लाईन अशाच पद्धतीने पूर्ण करणार आहोत. पुन्हा इथे 4 खांब घ्यायचे आहेत आणि 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पुन्हा इथे 4 खांब, प्रत्येक खांबच्या मधून एक खांब घालून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने 2 राऊंड आपण पूर्ण करणार आहोत. पाहू शकता तुम्ही आपण कशा पद्धतीने डिझाइन बनवत आहोत.
इथे 4 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. पुन्हा इथे प्रत्येक खांबच्या मधून एक खांब घालून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण 2 राऊंड पूर्ण करणार आहोत. एकूण आपले पांढऱ्या रंगाच्या लोकरचे 6 लाईन असणार आहेत. पुन्हा इथे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे पुन्हा इथे 4 खांब घ्यायचे आहेत 2च्या मधून. त्यानंतर एक साखळी घेऊन पुन्हा इथे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. एक साखळी घ्यायची आहे आणि ह्या साखळीच्या मधून 2 खांब घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक साखळी घेऊन पुन्हा इथे 4 खांब घालून घ्यायचे आहेत. जिथे सुरुवातीचे 2 खांब असतात तिथे 4 खांब घालायचे आहेत. त्यानंतर पुन्हा इथे 4 साखळ्या घेऊन प्रत्येक खांबच्या मधून एक खांब घालून घ्यायचा आहे. जिथे आपण 10 खांब घातलेले आहेत तिथून मधून आपण एक खांब घालून घेत आहोत. त्यानंतर 3 साखळ्या घेऊन जिथे 2 खांब घातलेले होते तिथून 4 खांब घालायचे आहेत. साखळीच्या वरती परत 2 खांब घालायचे आहेत. पुन्हा परत एक साखळी घ्यायची आहे आणि 2च्या मधून 4 खांब घालून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण 3 राऊंड असे पूर्ण करत आहोत. असे एकूण आपले 6 राऊंड असणार आहे. प्रत्येक खांबच्या मधून असा खांब घ्यायचा आहे. इथे 4 खांब घातलेले आहेत. पुन्हा एक साखळी घेऊन पुन्हा इथे 2 खांब घालायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपण कसे विणकाम करत आहोत डिझाईन. त्यानंतर इथे एक साखळी घेऊन परत या साखळीच्या इथे जिथे जिथे साखळी वाढेल तिथे तिथे फक्त 2 खांब घालायचे आहेत आणि जिथे सुरुवातीचेच 2 खांब होते तिथून मधून 4 खांब घालून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही आपण मधून असे खांब घालून घेतलेले, साखळी घेतलेली आहे. 2 खांबच्या मध्ये 4 खांब, त्याच्यानंतर एक साखळी, साखळीच्या वरती पुन्हा 2 खांब, एक साखळी, त्याच्यानंतर साखळीच्या वरती 2 खांब, त्याच्यानंतर एक साखळी आणि 2 खांबच्या वरती असे 4 खांब. अशी ही आपण डिझाईन पूर्ण केलेली आहे.
याच प्रकारे आपण इथे शेवटची लाईन ही पूर्ण करत आहोत. तुम्ही पाहू शकता एक एकच साखळी आपण इथे घेतलेली आहे आणि 2 खांबच्या मध्ये 4 खांब असे, आणि इथे प्रत्येक खांब मधून एक एक खांब घेतलेला आहे. असेच आपले 6 आपले राऊंड असणार आहेत पांढऱ्या रंगाचे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची डिझाईन बनवायची आहे. जर यामध्ये जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला तसे सांगायचे आहे. इथे आपण शेवटचे खांब पूर्ण करून घेऊयात. शेवटची लाईन आपली इथे पूर्ण होत आहे. हा रुमाल आपला 3 टप्प्यामध्ये असणार आहे. मागील व्हिडिओ मध्ये आपण केशरी रंगाने डिझाईन कशी करायची हे पाहिलेले होते. त्याच्या पुढे आता आपण आज पांढऱ्या रंगाची लोकर वापरून डिझाईन बनवलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या रंगाची लोकर वापरून पुढची डिझाईन पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला बनवणे सुद्धा सोपे जाईल. अगदी सविस्तर माहिती मी ते तुम्हाला सांगत असते. पहिल्या प्रयत्नात तुम्ही हे डिझाईन बनवू शकता रुमालची. इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तरी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये तसे सांगू शकता. इथे 2 खांब घालायचे आहेत साखळीच्या मधून. पुन्हा एक साखळी घेऊन या 2च्या मध्ये 4 खांब घालून घ्यायचे आहेत. इथे आता आपले 4 खांब असणार आहेत. त्याच्यामधून या बाजूला 2 खांब सोडायचे आहेत, त्या बाजूला 2 खांब, असे 4 खांब मधून असे पुन्हा 4 खांब घालून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे प्रत्येक ह्याच्यातून एक एक खांब घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुन्हा 2च्या मधून इथे आता 4 खांब घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एक साखळी घेऊन 2 खांब घ्यायचे आहेत. पुन्हा एक साखळी घेऊन पुन्हा 2 खांब घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एक साखळी घेऊन 2 खांब घ्यायचे आहेत. पुन्हा एक साखळी घेऊन या 4च्या मध्ये या बाजूला 2 त्या बाजूला 2 खांब सोडून पुन्हा 4 खांब घालून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे ही आपली शेवटची लाईन पूर्ण होत आहे. पण तुम्ही पाहू शकता आपण अशाच प्रकारे ही शेवटची लाईन पूर्ण करून घेतलेली आहे. शेवटची आपली लाईन इथे पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण पांढऱ्या रंगाच्या लोकरने ही एवढी डिझाईन पूर्ण करून घेतलेली होती.
त्यानंतर इथे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची लोकर वापरून पुढील डिझाईन पूर्ण करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण एवढी डिझाईन पूर्ण केलेली आहे. अगदी सविस्तर माहिती इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. इथे आपले 6 राऊंड हे पांढऱ्या रंगाच्या लोकरने झालेले आहेत. डिझाईन तुम्ही पाहू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण हिरव्या रंगाने डिझाईन पूर्ण करणार आहोत आणि आपला रुमाल पूर्ण करणार आहोत. एवढी डिझाईन करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.